लहान बंधू यांनी सुद्धा या कार्यक्रमाला महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. बंधू राजेंद्र लीलालाल पवार हे पदावर कार्यरत आहेत. पुष्पेंद्र रघुवंश सुंदर यांनी सुद्धा 2500 रुपये या कार्यक्रमाला दिलेला आहे. साहेब सरांची सुद्धा व्यक्तिमत्व यांनी सुद्धा 5000 रुपये महत्त्वपूर्ण यांनी दिलेले आहेत. धन्यवाद. विजय दशरथ गावित सरांनी सुद्धा सामान्य छोटे दिलीप चौधरी साहेब पोलीस अधिकारी नंदुरबार यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मुकेश लिंबा पाटील 2000 रुपये या कार्यक्रमाला दिलेले आहेत. गणेश अमृत चौधरी साहेब यांनी सुद्धा 100 रुपये दिलेले आहेत. त्यांचे योगदान श्रीमती रागिनी भरत गायकवाड रात्री मंदिरात शौर्य सलापाडा वाघाळे येथील राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय रागिनी शौर्य मॅडम यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मॅडम मुख्याध्यापक अधीक्षक यांचे धन्यवाद. आमचे मार्गदर्शक अधिकारी आदरणीय जयंत 5100 रुपयाची मदत दिलेलीच आहे. परंतु साहेब कार्यक्रमासाठी पाकिस्तानच्या विविध ठिकाणांसाठी नेहमी सहकार्य साहेबांचे कार्यक्रम त्यांनी कॅन्सल करून या कार्यक्रमाला साहेबांनी हजेरी लावलेली आहे. साहेबांना जे चार्ज दिलेले आहेत ते साहेबांनी दिल्लीला पार पाडलेले आहेत. आपल्या आंतरराष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूल कोरोना येथे साहेबांनी प्राथमिक सुद्धा अंतर्गत आहे. साहेबांना तिथं विशेष व्हॉलीबॉल टीममध्ये सन्माननीय रमेश बाबूलाप्पा हे सकाळपासून कंटिन्यू मैदानावरती उभे आहेत. संतोष चौरे आकाश योगीराज गावित असतील, छोटू गावित असतील, रमण कांबोडे सर असतील, संपूर्ण कांसारा व्हॉलीबॉल टीम ज्या ज्या लोकांनी सहकार्य करून ज्या लोकांच्या कर्तृत्वाला दातृत्वाने समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सन्माननीय शांताराम पोरबल गांगोटे साहेब शांताराम पोरबल गांगोटे साहेब यांनी सुद्धा दत्तर गायकवाड साहेब नितीश साहेब अशा लागले तरी आम्ही या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यांचे सुद्धा खूप धन्यवाद. कांतीलाल गांगोटे साहेब कांतीलाल गांगोटे साहेबांचे सुद्धा खूप धन्यवाद. मुंबईसारख्या अति गर्दीच्या ठिकाणी थांब
रांगोळी सर प्रतिष्ठानचे धडाडीचे कार्यकर्ते गोविंद रांगोळी सरांनी समाजामध्ये योगदान दिलेलं आहे. सरांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. वाघाळे गावाच्या कन्या व रत्नागिरी नोकरीला असणाऱ्या श्रीमती रांगोळी मॅडम यशोदा रवींद्र वैरे मॅडम वरिष्ठ महसूल सहाय्यक यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तसेच श्रीमती अंजना रामचंद्र गायकवाड मॅडम मॅडमांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सन्माननीय प्रमोद बाबूराव गायकवाड आदिवासी बाबू लागता सचिन पवार टीम वर्कने जे काम आपल्या गावाचं नाव रोशन करत आहे त्यासाठी टीमचे सुद्धा खरोखर अभिनंदन. म्हणून नाव दिलेले आहे आणि या सर्वांचे यमुन संजय चौधरी साहेब SP ऑफिस कावटी यांचे सुद्धा धन्यवाद. त्यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे डेव्हलपमेंटला. गणेश प्रकाश पवार यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. ही फक्त आपल्या गावाची यादी आहे आणि केवळ 100 रुपये महिना या वार्षिक सभासदीवर हे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान हे वाटप समाजामध्ये चौपाळे बापू चला या दोघं संघांनी उपस्थित राहायचंय राऊंड नंबर 2 वर. देवमोगरा वस्ताई या खेळाडूंना जेवण जायचंय आणि जेवण करायचंय. ग्राउंड नंबर 2 वरचा सामना देवमोगरा वस्ताई विरुद्ध चौपाळे बापू.
निलेश चाळीसकर वसंत गोयकर तुम्हाला गेट जोड भेटायला येत आहे. तुम्हाला खेळाडूंना पुन्हा विनंती आहे की ज्याच्याकडे पाकिस्तानचा बॉल असेल, पासिंगचा बॉल त्याने जमा करून द्यायचे. आपला जो पाकिस्तानचा बॉल होता तो निघून गेलेला आहे. धन्यवाद. आणि कोणाकडे पासिंगचा 1 पीस बॉल असेल तर कृपया खेळण्यासाठी द्यायचं आहे. खेळून परत केला जाईल. उद्या संध्याकाळी एक मिनिट बोलून आणि सेमीफायनल व फायनल मॅच पाहण्यात अगदी आनंद येणार आहे. तरी या सेमीफायनलच्या 4 चिठ्ठ्या आदरणीय चोपाळे बापू विरुद्ध नवापाडा सागरी सुरत या दोन आदरणीय मान्यवर प्रवीण पवार सर हे दुसऱ्या सेमीफायनलचं टॉस करत आहेत. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होत आहे. आडगाव विकी या संघाने टॉस जिंकलेला आहे दुसऱ्या सेमीफायनलचा.
संतोष दादा, संतोष अप्पा या ठिकाणी सर्व व्हॉलीबॉलची स्वागत करतो आणि कोपळ आणि आडगाव यांच्यामध्ये जे व्हॉलीबॉलचा सामना होतो आहे ते आपण फार चांगल्या पद्धतीने आस्वाद घेणार आहोत. अतिशय रंगतदार पद्धतीने पारितोषिक ठेवलेलं आहे. पारितोषिक रक्कम असणार आहे आणि त्यांना मेडल सुद्धा असणार आहे. एक प्रकारे सपोर्ट करणार आहे. काही आतापर्यंत जे जे सामने झालेले आहेत त्या सामन्यांमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावलेली आहे अशा खेळाडूंना आपण अनेक खेळाडू एकत्र करून चांगल्या प्रकारे तयार करणार आहोत आणि राज्य लेवलला आपण किंवा कुठल्या प्रकारे आपण प्रतिष्ठानच्या वतीने किंवा वाघाईच्या वतीने आपण त्यांना पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. त्या प्रकारे आपण प्रोत्साहित करणार आहोत. आर्थिक खर्च सुद्धा आपण त्या ठिकाणी उचलणार आहोत आणि या ठिकाणी दोन्ही संघांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अंतिम सामन्याचं टॉस करावं अशी मी त्यांना विनंती करतो आहे. पहिला पॉइंट घेण्यासाठी घेतलेला आहे. आळगाव संघाकडे आठवा संघ प्रयत्न करत असताना उभं राहणाऱ्या खेळाडूंनी चांगला आडगाव संघ आडगाव 5 चौपाळे 4 अंपायर डिसिजन लक्ष राहू द्यायचं आणि पुन्हा आडगाव संघाला कौशल्य पणाला पॉइंट मिळालेला आहे. अतिशय सुंदर कौशल्याच्या माझ्या खेळाडूंकडून
चोपडाने संघाने जिंकलेला आहे. एक मिनिट शादी करते है वॉलीबॉल मध्ये 2-3 आडगाव 2 चोपडाचे अहो साधा खेळ नाही रे भाऊ बाहेर आम्हाला पण काय बोलता यो सुपला शॉट जीतेगा वागाड़े जीतेगा
थँक्यू सर, आपण जे बोललात आणि खूप सुंदर सर्व्हिस केलेली आहे आणि सुंदर फटका मारलेला आहे चोपाळे टीमने आणि पुन्हा 11 ओव्हर झालेला आहे. नागरिकांचा हा प्रतिसाद आणि कौशल्यपणा लावणारे खेळाडू नक्कीच रोमांचक आडगावची सर्व्हिस आडगावने सर्व्हिस केलेली आहे. आडगाव 13 चोपाळे 12. This is a gap by. चोपाळे 4. डुंगरीम दो खाव राहिलो आदिवासी आणि एकच गोष्ट बोलायला सांगतो मी की सर्व प्रेमी आपले खेळाडू आलेले त्यांना की प्रेरणा देतात लोकांना की भाऊ असं खेळा तसं खेळा. खेळत असताना जो शिकत असतो ना ते त्याला जीवनात खेळायला किंवा पुढे चालना भेटताना चालताना खूप शिकायला भेटतं. आणि जे सांगतोय आणि जी स्पर्धा झाली ते आम्हाला माहित नव्हती. जेव्हा सकाळी आम्हाला मित्रांनी कॉल केला की भाऊ इथे सामना आहे, तरी मी इथे नंदुरबारला राहतो तरी मला माहित नाही. जे खेडेगावात राहतात माझे मित्र त्यांनी कळवले मला आणि मी इथं पोलीस कॅन्टीनला शोकॉय म्हणून काम करतोय. तरी खूप छान, धन्यवाद. खेळाडूंनी आपण या ठिकाणी सामने कसे झाले, आपल्याला काय शिकायला मिळालं किंवा आमच्या उणिवा काय राहिल्यात येत्या काळात आम्हाला त्याची सुधारणा करता येईल याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं. आपलं नाव सुद्धा या ठिकाणी. सर्वप्रथम पासिंग बॉल मध्ये हा चोपाळ्याचा आहे, सध्या नंदुरबारला शिक्षण करतोय, स्टेट लेवलचा हा राज्य खेळाडू आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जय आदिवासी. सुरुवातीला मी खेळाडूंना एकच प्रेरणा देऊ शकतो की आपण जो गेम खेळतो आपल्यामध्ये जे गुण असतात ते आपल्याला दाखवायचे असतात, जेणेकरून आपण आपला जर गेम केला ना तर समोरच्याला आपण हारू शकतो. पण आपण ग्राउंड मध्ये उतरताना आपण एक विचार करतो की समोरचा चांगला आहे, त्याच्यामध्ये एवढे गुण आहेत, आपण आपल्यामध्ये सुद्धा तेवढे कला गुण असतात पण ते दाखवता आले पाहिजे. आणि जर प्रेशर मध्ये जर गेले
जर कधी प्रेशर मध्ये गेले तर आपला जो संघ असतो तो डॅमेज होऊ शकतो. जसं काय की हे नवागाव ना नवापाडावाले त्यांचा गेम एकदम सुंदर होता, आमच्यापेक्षा चांगला होता. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून जाऊ द्या. खूपच छान. कारण त्यांचा गेम होता, पण आपल्या मनामध्ये हारची जी क्षमता होती ना ती तुम्ही दाखवून दिली होती. म्हणून आम्ही त्याच्या जोरावर आम्ही जोश मध्ये आलो आणि तुम्ही हारले. ही चुकी कधीच पुन्हा करू नका. आणि याच्या पुढे तुमचा जो सपोर्ट असतो टीम त्याचा चेअरअप महत्वाचा आहे. चेअरअप जर केलं नाही ना समोरची टीम आपल्याला डॅमेज करू शकते, एवढं लक्षात ठेवा. आणि फायनलला खेळत असताना त्यांनी सुद्धा तेच गेम केलं. तो स्मॅशर होता ना त्याने जो सुरुवातीला गेम केला तो फायनल मध्ये त्याने शेवटच्या सेट मध्ये केलाच नाही. कारण त्याने मनात हार मानून घेतली होती. ती हार नको मानू, तुझ्या पद्धतीने तुझा गेम आहे तो दाखव, जेणेकरून टीमला सपोर्ट भेटेल. आणि शेवटी सांगायचं एकच शिकतो की आपल्या खेड्यापाड्यामध्ये भरपूर मुलं आहेत की ज्यांना संधी भेटत नाही. आता समजा तुम्ही सरांनी खूपच सुंदर इथं म्हणजे खेळण्याची सुविधा दिली, संधी दिली. संधी जर दिली नसती ते आमचा कलागुण जे असतात ते तुम्ही बघू शकले नसते. तर असेच काही इव्हेंट जे असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जेवढे राबवायचे म्हणजे राबवण्यात यावे तेवढे भरपूर आहेत. आणि जे तुमचा सपोर्टिंग होता पंच व्यवस्थित आणि आमच्याकडून रागामध्ये काय बोललं गेलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि सॉरी मनापासून. कारण की गेम मध्ये जर सांगितलं तर माणसाला राग येतो, कारण की चुकीचे निर्णय इकडे तिकडे होऊ शकतात. आणि याच्या पुढे असेच आम्हाला संधी द्यावी आणि पुढचे जे मॅचेस आहे निवड सिलेक्शन करणार आहेत ते सगळ्यांचे सिलेक्शन होत आणि आम्हाला संधी द्यावं. धन्यवाद. खूप खूप आभार. खूप चांगला मनोगत राहुल दादांना. दुश्मनना बी किंवा हारेलना बी कौतुक करणं मोठा सुपडा एवढा काळीज लाग आणि तो तेसा पण होता. पंच सामान्य एखाद कुणी दोन शब्द मनोगत व्यक्त करता असं कर नंतर ओके. डकले शॉटी व्हॉलीबॉल स्पर्धा चिठ्या काढायच्या आल्या त्या रवाडानात त्या बी भरपूर संघात जेवढा स्पर्धक पासिंग ना आठवणार पंचना काम करतात कोणी करत नाही. एका चुकी होई जा प्लस मायनस. एक जो विद्यार्थी बोलला मैं भी तोच बोलीन. एकदम सुंदर संघ होता, परंतु डिप्रेशन मध्ये जावानंतर तो संघ हारना आणि याने नंतर जो सेकंड बक्षीस त्यांना कॅप्टन एक विद्यार्थी आणि नंतर नंबर वाईज बसीन. आम्ही जेव्हा सामना बुकिंग फक्त 4 संघ होईनात. आमना वाघाना 2 आणि आमना कोकणीला 2 धरीने 7-8 संघाचा येवानंतर आम्ही स्पर्धा रद्द करत आहोत. कारण की हा युवानी करता हो कार्यक्रम आणि युवा जर ऑनलाईन नोंदणी नाही करवा तर मग तो खेळायला बी काही इंटरेस्ट नाही. पण काही युवक गुन्हा सकाळी समज 7-8 वाजेपर्यंत 10-12 वाजेपर्यंत लगभग 20 संघाची नोंदणी होईनी आणि आज एवढा जबरदस्त खेळ होईना. आज जो संघ मग आता ढकली व्हॉलीबॉल मग एवढा संघ येत ती रवाडा नव्हता, पण तुम्हाला संघ मॅच देखील आमना जे आठ जेवढा बी मान्यवर एकदम खुश होई घ्यात. अशा बी राबवा. अशा जर आम्ही यानंतर केव्हा बी आता इव्हेंट राहते त्यावेळेस जरूर तुम्ही ऑनलाईन करा. कारण तुम्ही जेव्हापर्यंत तुम्हाला गेम दाखवणार नाही तोपर्यंत आम्हाला कसं काय समजेन रिले थवाना का नाही, लिफ्टिंगना नियम कशा थवाना, सर्व्हिसना नियम कशा थवाना, या काही गोष्टी ग्राउंडवर आपण जाऊ जाणार आणि तेव्हापर्यंत आपल्याला समजावणी. फोन मग आपण विचारलं फोन मग माणूस काय बोलेन. फोन मग आम्हाला 3-4 जणांचं नंबर दिलं. कोण रवणार कोण नाही रवणार त्याला काय माहिती पासिंगना काय काय नाही. पण सामना चांगला होईनात. तुम्ही आमनी गोष्ट काही समजी लिहितात जी काय आम्ही जेवण वगैरे देणार ती तुम्ही गोड करली दास आनंदानी गोष्ट. आम्हाला बक्षीस 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर पर्यंत देवा ना. पण तुर्त आम्हाला जो सेकंड विनर होईल त्यांना कॅप्टन पहिला येईल. कॅप्टन दुसरा नंबर कॅप्टन. नंतर 9 प्लेयर येते. पहिला 1 नंबर कॅप्टन तो बाजूने या सुरुवातने पहिले कॅप्टन. जोरदार टाळ्या वाजवा.
त्याच्यानंतर त्यांच्या संघाचे प्लेयर एक एक करून काय वाजा फास्ट एकदम खूप चांगली मॅच होती जोरदार खेळ करत आमच्या गावाचे सरपंच त्याच्यानंतर या सदस्य यांच्या हस्ते बक्षीस देताना त्याच्यानंतर पंचायत सदस्य संजय भाऊ बक्षीस या एक मेडल आणि सर्टिफिकेट आमच्या प्रतिष्ठान करून ग्रामपंचायत आमच्या आदिवासी शिक्षणच्या प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत वाघाळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा व्हॉलीबॉल पासून दोन या नंतर धन्यवाद हे बाजूला आपण बक्षीस आणि ते पंचाचं पण काम करत होते दुहेरी ऑलराऊंडर आमचे मित्र दुसऱ्या संघाचा क्रमांकाचा विजेता आडगाव संघ पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन बाळालांबाई संघ. नंतर यानंतरचा तृतीय पारितोषिक आहे नवापाडा सागाई संघ. नवापाडा सागाई संघाने देखील खूप सुंदर असं आपला खेळ दाखवलेला आहे. त्यांचा देखील थोडं थांबून घ्यायचंय खाली आणि प्रमाणपत्र घेऊन जायचं. तृतीय पारितोषिक नवापाडा सागाई संघ. आणि पुढली वेळ खरंच ते बाजीगर सारखा मैदान उतरतील आणि आपला नक्कीच चांगला गेम करतील. त्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. पहिला मान्य सिल्वर गांगुडे चला कला समितीचे धुरंधर कार्य सिल्वर गांगुडे चला. दुसरा आडगाव कोपाळे संघाने शेवटपर्यंत दबाव न घेता शेवटचा मॅच पॉइंट त्यांनी सर्व्हिस पॉइंटने काढलेला आहे तरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजून कौतुक करायचं आहे. एकदम सुंदर असा त्यांनी खेळ दाखवलेला आहे प्रतिष्ठानतर्फे आणि ग्रामपंचायत वाघाळे यांच्यातर्फे. तेवढेच सोलामुलाचे जुने रँकिंग विजेत्यांचा सन्मान होतो आहे. वाघळेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे शामराव पवारांची जुने गावीत असतील हे आपल्या शालेय जीवनात कॉलेज झाल्या. या ठिकाणी प्रतिष्ठान आणि वाघाळकर टीम यांनी या ठिकाणी आयोजन अत्यंत सुंदर केलेलं आहे. खेळाडूंना खूप चांगली पंच म्हणून भूमिका आणि सरपंच गुणलेखक कोकणीच्या टीमने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आम्ही त्यांच्या म्हणजे आभार तर व्यक्त करणार नाही. होणाऱ्या स्पर्धांना आपण असंच अनुभव आपला साथ सहयोग द्यावा कारण आपल्याकडे त्यांचं काही कमी आहे रे दादा. आपण स्टेजकडे या. राजू दादा स्टेजकडे या. दिला नसेल तर देऊन द्यावा. ओके मिळाला खूप पत्री रमण सर आहे रे दादा. चला या. झालेले वितरण झालेले करायचंय. त्यांचं सुंदर असं त्यांनी सांघिक खेळ केलेला आहे आणि प्रथम पारितोषिक
प्राप्त केलेलं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात सर्व खेळाडू. आपण ऑनलाईनमध्ये पण आपण सुद्धा सक्षम व्हावं किंवा आम्ही वाईल्ड कार्डद्वारे का असं नाही एंट्री दिली, ऐनवेळी जे संघ आले त्यांना आम्ही खेळायचा प्रयत्न केला. तर कला प्रकाराच्या स्पर्धा आहेत. आपण 1 तास 2 तास बिफोर आलात तरी आपल्याला त्या वयोगटानुसार त्या स्पर्धा प्रकारात आपल्याला भाग घ्यायला संधी मिळणार आहे. अभिनंदन. कबड्डी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा वेळेवर सुरू होतील. पासिंग व्हॉलीबॉलचं खूप सुंदर असा आनंद लुटलेला आहे. आता त्याचप्रमाणे शॉटी व्हॉलीबॉलचा आनंद लुटायचा आणि तदनंतर सर्वांनी जेवण करून घ्यायचंय आणि जर जेवण झालं असेल तर त्या सामना आपण लगेच सुरू करू.